राज्यसेवा 2025चा GS1चा आज क्वेश्चन आपण डिस्कस करतोय गाईस. आणि DWP साठी मी हा इंटेन्शनली घेतला सुद्धा आहे. रिझन बिंग की याच्यामुळे ना आपल्याला ॲक्च्युअल एक्झामचे क्वेश्चन्स इथे डील करता येतील, डील आणि डिस्कस करता येतील. UPSCचे पण घेणार आहोत, घेतो, इनफॅक्ट घेतलेले आहेत, आणि राज्यसेवा सुद्धा मी इथे ऍड करतोय. ठीक आहे. सो बघा क्वेश्चन काय आहे. या क्वेश्चनचा मॉडेल आन्सर मी ऑलरेडी कमेंट बॉक्समध्ये लिंक दिली आहे, आणि सगळ्या GS 1, 2, 3, 4 सगळ्या पेपरचे आहे मॉडेल आन्सर, बेस्ट पॉसिबल मॉडेल आन्सर, हँड रिटन आन्सर मी तुम्हाला तिथे दिलेले आहेत. ठीक आहे. सो तुम्ही प्लीज ते डाउनलोड करून घ्या आणि बाकी लोकांना पण शेअर करा, ज्याच्यामुळे त्यांना पण याचा फायदा होईल. ठीक. क्वेश्चन काय म्हणतोय बघा. Review the labor movement from 1914 to 1947 AD. ठीक आहे. की भारतातली 1914 ते 1947 या काळातील कामगार चळवळीचा आढावा घ्या. ठीक आहे. क्वेश्चनची डिमांड फार स्ट्रेट आणि क्लिअर आहे. ठीक आहे. पहिली राज्यसेवा होती, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न वर होती. ठीक आहे. त्याच्यामुळे बेसिकली क्वेश्चन्स आता आपल्याला काही एक्सटेंटवर क्लिअर होत आहेत की कसे क्वेश्चन्स आहेत आणि येतील फर्दर. ठीक. क्वेश्चन स्ट्रेट आणि क्लिअर आहे. डिमांड आहे की तुम्हाला सेड पिरियड मधली, ठीक आहे, सेड पिरियड मधली लेबर मुवमेंट है ना, की या लेबर मुवमेंटचा नेचर, रीजन्स, फेजेस इफ एनी, आणि इम्पॅक्ट तुम्हाला इथे सांगणं मस्ट आहे. बरोबर. बघा क्वेश्चन काय असतो ना गाईस, की क्वेश्चन इवन तो सिंगल लाइनर असेल, स्ट्रेट असेल, आन्सर रायटिंग मध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये तो क्वेश्चन रीड केल्या केल्या कळायला पाहिजे की त्याच्यामध्ये काय काय पॉइंट्स देणं फार इम्पॉर्टंट आहे. येस. टॉपरचा 30 सेकंडचा रूल असतो. काय की तो क्वेश्चन बघितलं पहिले डायरेक्ट राईट करणं स्टार्ट कधीच करत नाही. तो ऑलवेज एन्श्योर करतो की पहिले याचा जो बेसिक लेआउट आहे, फ्रेमवर्क आहे, तो माइंड मध्ये क्रिएट करून घ्यायचा, आणि त्याच्यानंतर मग त्याला आन्सर रायटिंग मध्ये किंवा त्या रायटिंग मध्ये कन्वर्ट करायचं. सो आपण सुद्धा अशी स्ट्रॅटेजी बनवणं किंवा डेव्हलप करणं फार इम्पॉर्टंट आहे. बघा आता की डिमांड तर फार क्लिअर आहे की तुम्हाला लेबर मुवमेंट बद्दल सांगायचं आहे. आता इथे मग डिमांड कळाली आहे तर ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. इंट्रोडक्शन कसं करणार. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय करू शकता की लेबर मुवमेंट कशी या टाइम मध्ये, किंवा लेबर मुवमेंट इज इक्वली अ स्ट्रॉंग फॅक्टर बिहाइंड इंडियाज फोर्स फॉर इंडिपेंडन्स, है ना. तुम्ही तिथे ते करू शकता, किंवा तुम्ही या वे मध्ये करू शकता की दी इम्पॅक्ट है ना, की याचा कसा बेसिकली की 1920s और 1910s and then after labor movement in India got got a kind of push that ultimately can be identified as in the way. ठीक आहे. मग तुम्ही एक सिंपलचा मी सांगेल एक 10-15 वर्ड्सचा इंट्रोडक्शन तुम्ही इथे काय करू शकता, लिहू शकता. ओके. सो फार जास्त अट्रॅक्टिव्ह इंट्रोडक्शनच होईल असं कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे. कधी कधी क्वेश्चनला फार सिंपल वे मध्ये अप्रोच करणं सुद्धा बेस्ट स्ट्रॅटेजी असते. आता मेन बॉडी मध्ये आपण काय करणार. मेन बॉडी मध्ये आपण मग काय करणार. सिंपल पहिले रीजन्स के व्हॉट आर रीजन्स की या टाइम मध्ये, सेट टाइम मध्ये लेबर मुवमेंट्स इन्क्रीज झाल्या. परत सांगतोय की ते लिहिणं फार गरजेचं आहे गाईज. ओके. 10 मार्कर क्वेश्चन जरी असेल तर. नेचर. मग रिझन्स 1 बाय 1 काय असणार. एक तर बेसिकली सोशलिस्ट कम्युनिझमचा इम्पॅक्ट असेल. सेकंड बेसिकली की कॅपिटलिस्ट ब्रिटिशर्स जे होते, पर्टिक्युलरली जसं प्लांटर्स असतील किंवा बाकी इंडस्ट्रियलिस्ट असतील, त्यांच्या एक्सप्लॉइटेटिव्ह पॉलिसीज आर इक्वली रिस्पॉन्सिबल. त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर इम्पॅक्ट ऑफ बोल्शेविक रिव्होल्युशन. ठीक आहे. तो एक फॅक्टर आहेच, कम्युनिझम जसं सांगितलंय. त्याच्यानंतर दी नॅशनलिस्ट लीडर सपोर्टेड लेबर मुवमेंट असो. ठीक आहे. की त्यांना लेबर मुवमेंट आणि नॅशनलिझम यांच्यामध्ये ना इंटिग्रेशन फॅक्टर सापडला, त्यांनी त्याला पुश सुद्धा केलं, आणि फॉर ए गुड कॉज. ठीक आहे. सो हे काही रिझन्स आहेत जे
तुम्ही इथे बघणार जे इथे फॅक्टर्स आहेत. त्याच्यानंतर एक फॅक्टर लिहिणं मस्ट आहे, ग्रेट डिप्रेशन. ठीक आहे, ग्रेट डिप्रेशनचा सुद्धा फॅक्टर तिथे ऍड करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो रिझन्स आपण बघा 3, 4, 5 रिझन्स केले. मी मॉडेल आन्सर जो राईट केलाय, ज्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे, तिथे तुम्हाला एक ग्राफ सुद्धा ड्रॉ करून दिलाय, तो तुम्ही बघू शकता. आणि तिथे कसा इनोव्हेटिव्ह राहील, राईट. मी सगळं याला लेबर मुवमेंटच्या या फेजेसला कसा आहे ना, कोणत्या कोणत्या फॅक्टर थ्रू बूस्ट भेटलाय, वर्ल्ड वॉर 1, ग्रेट डिप्रेशन आणि क्विट इंडिया मुवमेंट. ठीक आहे, मग या मी तुम्हाला ग्राफ थ्रू या लेबर मुवमेंटचा फेज ड्रॉ केलाय. एकदा मॉडेल आन्सर चेक करून घ्या गाईस, खरंच हेल्पफुल राहील. ठीक, मग आता काय करणार, याच्या फेजेस काय काय होते. ठीक आहे, या लेबर मुवमेंटचे फेजेस कोणते कोणते होते. पहिला फेज आहे बेसिकली तोच इनिशियल फेज. ठीक आहे, की पोस्ट वर्ल्ड वॉर 1 असेल किंवा 20s आणि त्याच्यानंतर 30s पर्यंत. सो इथे आता ड्यू टू वर्ल्ड वॉर 1 असेल, बोल्शेविक रिव्होल्युशन असेल आणि ब्रिटिशांच्या एक्सप्लॉइटेटिव्ह पॉलिसीज आणि बाकी इन्फ्लेशन आणि या गोष्टीमुळे काय झालंय की लेबर राईट्स बद्दल अवेअरनेस वाढली आणि पुश सुद्धा वाढलाय. ठीक आहे, देन सो 20-30 वर्ड्स इथे आपल्याला लिहायचे, 25 वर्ड्स. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड फेज आहे जिथे 2022 नंतर इन पर्टिक्युलर. ठीक आहे, की पोस्ट लेबर फेज म्हणा किंवा इंटर वॉर पिरियड असेल. ठीक आहे, वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2 चा पिरियड आहे, जो 30-40 39 पर्यंत जाईल. या टाइम मध्ये बेसिकली कारण क्विट इंडिया मुवमेंट सॉरी नॉन कॉपरेशन मुवमेंट आहे, सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट आहे, त्यांचा इम्पॅक्ट या लेबर मुवमेंटवर होता कारण त्यांना सपोर्ट करायचं होतं. प्लस वर्ल्ड वॉर 1 नंतरच्या ज्या पॉलिसीज होत्या त्याच्यामुळे ते इन्फ्लेशन आणि या सगळ्या गोष्टी आणि ग्रेट डिप्रेशन नंतर तर दी जॉब लॉसेस इक्वली वॉज वन ऑफ दी मेजर प्रॉब्लेम, ज्याच्यामुळे काय झालं लेबर मुवमेंट फर्दर वाढल्या. तिथे तुम्हाला तिथे लेबर लीडर्सचे नाव मेन्शन करणं मस्त. जसं तुम्ही गांधीजी, महात्मा गांधी वॉज इक्वली लेबर लीडर. ठीक आहे, तुम्ही तिथे अहमदाबाद मिल स्ट्राईक ती मेन्शन करू शकता 17ची, किंवा अनुसुया बॅन, ठीक आहे, मेहता, त्यांचं तुम्ही नाव मेन्शन करू शकता, किंवा JP असतील त्यांचं तुम्ही नाव मेन्शन करू शकता, लोहिया असतील. ठीक आहे, तुम्ही खूप साऱ्या लेबर लीडरचं इथं काय करू शकता, नाव मेन्शन करू शकता. अँड देन यू विल फाइंड एक 40s आहे ना, 40s नंतरची बेसिकली क्विट इंडिया आणि त्याच्यानंतरची लेबर स्ट्राईक. ठीक आहे, किंवा लेबर मुवमेंट. आता काय झालंय की बेसिकली वर्ल्ड वॉर 2 स्टार्ट झालाय, ब्रिटिशर्स वेअर वीक अँड देन इक्वली रशियाचा पण प्रॉमिनन्स वाढलाय, प्लस क्विट इंडिया मुवमेंट सुद्धा लॉन्च झाली आहे. त्याच्यामध्ये यू विल फाइंड की लेबरच्या डिमांड्स त्या काय झाल्या, वाढलाय. कारण ऑब्वियसली गोष्ट आहे त्यांचा टोटल फोकस आता डिफेन्स प्रोडक्शन कडे गेला आणि त्याच्यामुळे इथे लेबर जॉब लॉस हा फार टिपिकल रिझन होता की इथे का पुश भेटला. आणि परत नॅशनलिझमची फिलिंग तर आहेच आहे ना. सो मग या लेबर मुवमेंट मुळे तुम्ही बघणार अल्टिमेटली यु नो दॅट ब्रिटिशर्स फाइंड देअर एम्पायर इज शेकिंग. And thus, ultimately, by 1947, or even for the whole of Asia and Africa as well, see, imperialism was at decline. ठीक आहे, सो डिकॉलोनायझेशनची फेज इथून स्टार्ट झाली आहे अल्टिमेटली. तुम्ही तसं त्याला कन्क्लुजन मध्ये काय करू शकता, लिहू शकता ना. सो ट्रान्सफॉर्म फंडामेंटली फ्रॉम सिकिंग बेसिक इकॉनॉमिक कन्सेशन टू डिमांडिंग फंडामेंटल लेबर राईट्स अँड पॉलिटिकल इंडिपेंडेन्स ऑल्सो. तुम्ही ट्रान्झिशन सांगू शकता किंवा नेचर कसा चेंज झालाय तो सुद्धा कन्क्लुजन मध्ये तुम्ही सांगू शकता. आय होप की क्वेश्चन कसा आन्सर राईट कसा करता येईल याची तुम्हाला राईट अंडरस्टँडिंग येते या डिस्कशन थ्रू. गाईज कमेंट करायला विसरू नका, तो माझ्यासाठी ॲक्च्युअल बूस्ट असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि मॉडेल आन्सरसाठी दिलेली लिंक एक्सप्लोर करा. ओके, सो दिस इज ऑल अबाउट फॉर टुडे. थँक्यू. परत भेटूया इन दी नेक्स्ट व्हिडिओ.